आज आपण एक खास मसाला वापरून जेवणाची दुप्पट चव वाढवणारी आणि अगदी छान अशी आपली ताटाची शोभा वाढवणारी अगदी परफेक्ट अशी मसालेदार भरली मिरची कशी बनवायचं ते बघणार आहोत। चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। भरली मिरची बनवण्यासाठी आपण कढई किंवा पॅन गरम करून घ्यायचं। आपलं पॅन गरम झाल्यानंतर लगेच आपण जेवढं पीठ घेणार आहोत तर हलकंसं तेलामध्ये आपलं पीठ हे ओलं होईल इतपत आपण थोडं तेल जास्ती वापरणार आहोत। म्हणजे इथे मी आता 2 मोठे चमचे तेल हे घेते। जर आपण तेल कमी खात असाल तर थोडंसं पाण्याचा सपका मारून घेतला तरी काही हरकत नाही, म्हणजे तेलाचं प्रमाण आपण कमी घेतलं तरी काही हरकत नाही। इथे मी 2 चमचे मोठे तेल हे गरम करून घेते। तेल हे आपलं गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता एक खास मसाला वापरणार आहोत। हा मसाला मी इथे आधीच तयार करून घेतला आहे। धने, जिरे, बडीशोप हे छान हलकेसे आपण भाजून घ्यायचे आणि याचं पावडर तयार करून घेतले। यामुळे काय होतं, जी आपण भरलेली मिरची बनवणार आहोत त्याची चव अगदी दुप्पट अशी तयार होणार। आणि ज्यावेळेस आपण मसाला मिक्सरला बारीक फिरवतो त्यावेळेस अगदी थोडंसं याच्यामध्ये मी चाट मसाला आणि अगदी थोडंसं काळं मिरचं वापर केलं। यामुळे देखील अगदी छान असं आपले चटपटीत अशी चविष्ट अशी मिरची तयार होते। तो मसाला आपण छान तेलामध्ये परतून घेतला आहे। लगेच आपल्या कितपत आपण मिरच्या बनवणार आहोत त्यानुसार इथे लगेच आपण पीठ हे भाजून घेणार आहोत। आता मी मध्यम आकाराचे 4 ते 5 मिरच्या घेतल्या। त्यानुसार इथे बरोबर पोहे खाण्याचा आपला जो चमचा असतो, एक मिरचीसाठी 2 चमचे आपण पीठ हे धरून चालणार आहोत। तर बरोबर इथे 7 ते 8 चमचे मी पीठ घेतले, म्हणजे अंदाजाने घेतलं बघितलं तर 1 वाटी आपली मध्यम आकाराची पीठ घेऊन आपण आता ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत। मंद आचेवरती छान चमच्याने चाळत छान अशा पद्धतीचं कोरडं होईपर्यंत पीठ, म्हणजे छान खमंग होईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेणार आहोत। त्यानंतर पीठ भाजल्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी छान कलर येण्यासाठी आपण याच्यात अगदी थोडीशी हळद घालून पुन्हा या गरम पिठामध्ये हे दोघीही इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण लगेच गॅस हा बंद करून द्यायचा आणि आता गरम पिठामध्ये फक्त ह्या दोघी इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि मिक्स करून झाल्यानंतर ज्या काही आपल्या पिठाच्या गाठी झाल्या आहेत त्या व्यवस्थित आपण आता चमच्याच्या सहाय्याने मळून घेणार आहोत। या पद्धतीने पुन्हा आणखी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर लगेच हे पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर लगेच इथे मी एका प्लेटमध्ये हे पीठ काढून घेतले। आपलं लगेच याला व्यवस्थित पसरून घेऊया आणि पूर्णपणे गार आपण ह्या पिठाला करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला अगदी सहज आपण हे मिरचींमध्ये पीठ हे भरून घेऊ शकू। तर त्यानंतर लगेच ह्या पिठाला आपण व्यवस्थित मोकळं करून द्यायचं। आता आपलं हे पीठ गार होईपर्यंत लगेच आपण पुढची तयारी करून घेणार आहोत। तर इथे मी मध्यम आकाराच्या ज्या आपल्या कमी तिखट अशा जाडसर मिरच्या असतात त्या मी मिरच्या घेतल्या। बरोबर इथे 5 आपल्या मिरच्या आहेत। त्यानंतर आपण इथं कुठल्याही प्रकार मिरचीचा वापरून घेऊ शकतो ज्या आपल्याकडे आहेत त्या, पण ह्या चवीला अगदी कमी तिखट असतात, त्यामुळे ज्या वेळेस आपण ही मिरची खातो अजिबात ती तिखट लागत नाही आणि अगदी छान चविष्ट अशी ती तयार होते। त्यानंतर लगेच आपण ह्या मिरचीला 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले। तर त्यानंतर लगेच आपण मध्यभागी ह्या पद्धतीने तिला कट असं लावून घेतले आणि कट लावून झाल्यानंतर लगेच आपण ज्या मिरचीतल्या बिया असतात त्या आपण काढून घेणार आहोत। या बिया जर आपल्याला राहू द्यायचे असतील तर राहू देऊ शकतात, म्हणजे जर आपल्याला मिरची अगदी छान अशी झणझणीत आवडत असेल तर या बिया नाही काढल्या तरी काही हरकत नाही, पण आपल्याला जास्तीचं तिखट आवडत नसेल तर ह्या मिरच्या अगदी बिया ह्या अगदी आवर्जून अशा काढून घ्या। तर चमच्याच्या मागच्या साईडने ह्या पद्धतीने आपण बिया हे संपूर्ण काढून घेतोय। अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण मिरची कट लावून त्याच्यातल्या बिया ह्या आपण काढून घेणार आहोत। जर आपल्याकडे लहान मुलं असतील तर आपण अगदी आवर्जून ह्या पद्धतीने बिया काढून घ्या, जेणेकरून त्यांना त्रास हा होणार नाही। तर ह्या पद्धतीने मी आता संपूर्ण बिया ह्या काढून घेतल्या आणि त्यानंतर जो आपण मसाला तयार करून घेतला तो पुन्हा हाताने व्यवस्थित चोळून घेणार आहोत। यामुळे काय होतं, जे आपण तेल टाकलं आहे ते हाताने पीठ चोळल्यामुळे ते लगेच रिलीज होतं आणि जर आपल्याला पुन्हा आणखी थोडंसं तेलाची गरज वाटत असेल, म्हणजे ओलसरपणा वाटत असेल तर नक्की तुम्ही आणखी थोडंसं तेल यामध्ये टाकून घेऊ शकता। मी आता पुन्हा एक अगदी छोटंसं चमच्यावर यामध्ये तेल हे घातले। तेल कशामुळे घालतोय आपण, यामुळे काय होतं आपल्याला मिरच्या अगदी सहज 8 दिवस आपण त्यांना स्टोअर करून घेऊ शकतो। जर पाण्याचं प्रमाण आपण वापरलं ना ते अगदी कमी दिवस आपण त्यांना
स्टोअर करून घेऊ शकतो. त्यांना लवकर खराब होते, बुरशी येण्याची शक्यता असते. म्हणून इथे मी तेलाचा वापर केला आहे. त्यानंतर अगदी थोडं थोडं पीठ आपण भरण्याच्या आधी मिरचींना आपण आधी अगदी थोडंसं मीठ लावून घेतले. त्यामुळे काय असतं, जे आवरण असतं त्याच्या आवरण देखील आपलं अगदी छान चविष्ट असं तयार होतं. प्रत्येक मिरची आपण ज्यावेळेस भरून घेणार आहोत त्याच्या आधी थोडंसं मीठ हे लावून घ्या आणि त्यानंतरच आपण यामध्ये पीठ हे भरून घेणार आहोत. जेवढं शक्य मिरचीमध्ये बसेल तेवढं पीठ आपण यामध्ये भरून घ्यायचं. जे एक्स्ट्राचं पीठ ज्यावेळेस उरतं त्यावेळेस पुन्हा आणखी आपण डायरेक्टली मसाला देखील वापरून घेऊ शकतो. याच पद्धतीने संपूर्ण मिरच्या ह्या मी भरून घेतल्या. त्यानंतर लगेच साईडला आपण कढई किंवा पॅन गरम करून घ्या. पुन्हा याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल हे गरम करून घेतो आहे. तेल हे गरम करून झाल्यानंतर आपण लगेच ह्या तेलामध्ये आता ह्या मिरच्या फ्राय करून घेणार आहोत. या मिरचींच्या ज्यावेळेस आपण फ्राय करणार आहोत त्यावेळेस देखील तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर या पद्धतीने आपण एक एक मिरची अशी व्यवस्थित आता आपण ठेवून घेऊया. तर मिरची ही टाकल्यानंतर पुन्हा आणखी वरून थोडंसं तेल आपण टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने पुन्हा आणखी अगदी थोडंसं मी तेल टाकून घेतले आणि लगेच आपण याच्यावरती आता एक झाकण म्हणजे प्लेट ही झाकून देणार आहोत. प्लेट ही आपण ज्यावेळेस ती झाकणार आहोत ती अशी खोलगट अशी झाका, जेणेकरून थोडंसं आपल्याला पाण्याचं जो सबका मारायचा आहे मिरची अगदी छान मऊसूत शिजण्यासाठी, ते पाणी आपलं आताच गरम होऊन जाईल. या पद्धतीने आपण पाणी हे टाकून घ्या, जेणेकरून जी वाफ तयार होईल खालून त्याच्यामुळे आपलं वरती पाणी देखील गरम होईल. तर आपल्या लगेच 3 ते 4 मिनटानंतर आपण लगेच मिरची ही बघून घेऊ. तर अगदी छान अशी खालून ती फ्राय झाली. तिला लगेच आपण दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने मंद आचेवरती फ्राय ही करून घेणार आहोत. लगेच आपण उलटे भाग असा करून घेऊया चमचेच्या सहाय्याने. संपूर्ण याच पद्धतीने आपली मिरची उलटी करून झाल्यानंतर लगेच पुन्हा आणखी आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं त्यापैकी अगदी थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकून घेतले. अगदी जास्तीचं पाणी टाकण्याची गरज नाही, फक्त पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे आपण त्यामध्ये पाणी हे टाकून घेतले. लगेच बघू शकाल अगदी छान अशी मऊ आपली मिरची ही शिजून तयार झाली. पुन्हा आणखी आपण हिला उलटी करून घेऊया. दुसऱ्या साईडने देखील अगदी छान अशी पुन्हा आणखी खमंग असे आपण फ्राय करून घेणार. अगदी जास्ती वेळ करून घेण्याची गरज नाही. 2 ते 3 मिनटं, जास्तीत जास्त 1.5 ते 2 मिनटंच आपण आता हिला पुन्हा परतून घेणार आहोत. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली चटपटीत अगदी कमी साहित्यात आणि झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी छान चविष्ट अशी आपली भरली मिरची ही तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी सहज आपण याला 8 ते 10 दिवस स्टोअर करून घेऊ शकतो.